नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जनार्दन वगैरे आणि आज तुम्ही बघू शकता की हार्वेस्टिंग चाललेले आहे. जातीचं नाव आहे सोनपरी. बेगमपल्ली आणि हापूस यांचा क्रॉस कॉम्बिनेशन करून आपण 4 झाडं लावली होती प्रायोगिक तत्वावर. तर मित्रांनो, तुम्ही जर नीट विचार केला तर आज एकाच झाडावर म्हणजे एका झाडावरती तिसऱ्या वर्षी आपल्याला 1 कॅरेट माल मिळालेला आहे. या दुसऱ्या झाडावरती 1 कॅरेट आहे आणि विथ क्वालिटी जर आज तुम्ही बघितली, इतकी सुंदर क्वालिटी. फक्त एक गोष्ट करा की तुम्ही आंबे तोडत असताना हाईट जर कंट्रोल असली तर हाताने तोडता येतात. हाताने तोडत असलेला एक फायदा काय आहे की तुम्ही देठ ठेवून याला कटिंग करू शकता अशा प्रकारे. हे बघा, याचा फायदा काय आहे की जर तुमचा इथून तुटला देठ तर त्याच्यातून चीक निघतो आणि पूर्ण डॅमेज होते आणि क्वालिटी खराब होते. परंतु आपण इतका 1 इंचाचा एवढा देठ ठेवल्यामुळे कुठल्याही प्रकारचा चीक पडत नाही, क्वालिटी एकदम बेस्ट येते. भविष्यातलं आपल्याला हापूसला टक्कर देण्यासाठी आपण ही तयारी करताय. आता माझा विरोध नाही हापूसला. हापूस हा उत्कृष्ट आहे, राजा आहे, किंग आहे, परंतु तो सगळीकडे येत नाही मित्रांनो. माझा हा उद्देश आहे की आपल्याला जसा केशरी तो अख्ख्या महाराष्ट्रात, तसाच आपल्याला जर सोनपरी अख्ख्या महाराष्ट्रात येत असला तर प्रत्येकाच्या शेतात बेगमपल्ली आणि हापूसचा क्रॉस कॉम्बिनेशन, हापूस सारखा दिसणारा, चवीला असणारा, विथ जम्बो साईज, क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी. बघा मित्रांनो, एक अर्धा किलोचा आंबा म्हणजे आपल्याला क्वालिटी वाईज पण चांगला मिळेल, त्याचा रंग पण मस्त मिळतो आणि चव पण हापूस सारखी जर मिळणारा एक नवीन संशोधित केलेला आंबा जर असला तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांचे फायदे होतील. आणि याचं टनेज पण खूप आहे, कारण साईज जास्त असल्यामुळे क्वालिटी, टनेज हे पण वाढत आहे. आणि तिसऱ्या वर्षी जर एका झाडाला जर 1 कॅरेट माल निघत असेल, 100 रुपये जरी भाव मिळाला तरी 2000 रुपये कॅरेट मिळाला मित्रांनो. म्हणजे एकरी हाय डेन्सिटी 3 बाय 12 फुटावर जर तुम्ही 1000 झाडं लावली तर किती टन माल निघेल हे लक्षात घ्या. एका झाडावर 20 किलो निघलाय म्हणजे 20 टनापर्यंत माल मिळेल. आणि 20 टनाचा जर माल 100 रुपये किलोने गेला तर किती झाले? 20 लाख रुपये झाले. मी 20 लाखाची अपेक्षाच करत नाही, आपल्याला 2.5 ते 3 लाख घर बसल्या मिळावे हा माझा उद्देश आहे. आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र याच्यासाठी जो माझा प्रयत्न आहे तो नक्कीच माझा सफल होईल, याच्यासाठी हा माझा प्रयत्न राहतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही शेती करा आणि चांगलं उत्पन्न मिळवा, हा माझा उद्देश सफल होईल. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.